मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचं खरं रहस्य काय आहे? मोरगावचं नाव मोरगाव का पडलं माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना. श्री मयुरेश्वर मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अद्वितीय नमुना. काळ्या बेसॉल्ट दगडात कोरलेले हे मंदिर साधेपणातही भव्य वाटते. त्याचा तारा आकार हा विशेष मानला जातो. असे म्हणतात की या अनोख्या रचनेमुळेच मंदिरात एक वेगळी ऊर्जा प्रवाहित होते, ज्याचा अनुभव भाविकाला मंदिरात गेला कीच येतो. येथील गणपती मयुरेश्वर रूपात आहेत. या रूपामागे एक लोककथा प्रचलित आहे. या कथेनुसार राजा चक्रपाणी आणि त्याची पत्नी उग्रा यांच्या तपातून एक बालकाचा जन्म होतो. त्याचे नाव ठेवण्यात येते सिंधू. पण हा एका सामान्य बालकाचा जन्म नव्हता, तर ही एका भयंकर पर्वाची सुरुवात होती. एक असा पर्व ज्याने ऋषीमुनी, देवी देवता, मनुष्य सगळ्यांनाच भयभीत करून सोडले. शुक्राचार्याच्या सांगण्यावरून सिंधूने सूर्यदेवाची खूप कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने सिंधूला एक सदैव भरलेले अमृत पात्र दिले आणि त्याला वर दिला, जोपर्यंत हे अमृत पात्र अखंड राहील तोपर्यंत तू अमर राहशील. ज्या दिवशी हे अमृत पात्र खंडित होईल त्या दिवशी तुझं अमरत्व नष्ट होईल. सिंधू अत्यंत चतुर होता. त्याने ते अमृत पात्र गिळून टाकले आणि स्वतःच्या पोटामध्ये प्रस्थापित केले. या अमृतामुळे सिंधू अजिंक्य झाला आणि त्याचा अहंकार वाढतच गेला. सिंधूने स्वर्गातील देवी देवतांना कैद करून ठेवले. सिंधूच्या या अत्याचाराला कंटाळून देवांनी विघ्नहर्ता गणेशाकडे धाव घेतली. पुढे गणपती आणि सिंधूचे एक महाभयंकर युद्ध झाले. या युद्धामध्ये गणपतीने आपल्या दिव्य शस्त्राने सिंधूचे पोट छिन्न विच्छिन्न केले. त्यामुळे त्याच्या पोटातून अमृत खंडित झाले आणि सिंधूचा मृत्यू झाला. हे युद्ध जेथे झाले ते स्थळ म्हणजे आजचे मोरगाव. या युद्धामध्ये गणपतीचे वाहन होते मोर अर्थात मयूर, आणि म्हणून त्यांना मयुरेश्वर हे नाव पडले. भक्ताच्या कल्याणासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी गणपती मयुरेश्वर रूपात मोरगावी कायमचे प्रतिष्ठित झाले. या भागात पूर्वी खूप मोर होते, म्हणून या गावाला मोराचे गाव म्हणजेच मोरगाव असे नाव पडले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.